काळूबाळूंची चुलती दुर्गाबाई खाडे यांना काळूबाळूंचं फार कौतुक असायचं. त्यांची खूप माया व प्रेम त्या दोघांवर होतं. लहू व अंकुश यांनी खूप शिकून मोठं व्हावं असं काळूबाळूंची चुलती दुर्गाबाईला वाटायचं. दुर्गाईने लहू व अंकुश यांचं नाव वयाच्या 7व्या वर्षी शाळेत घातलं. दुर्गाई त्यांना स्वतः शाळेत घेऊन गेली व गुरुजींना भेटून त्यांनी दोघांचं नाव शाळेत घातलं. घरापासून दुसऱ्या टोकाला शाळा होती. त्या शाळेत फक्त मागासवर्गीयांचीच मुलं होती. दुसऱ्या दिवसापासून काळू व बाळू शाळेला जाऊ लागली. त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती फारच बिघडली. घरात खायला अन्न नव्हतं. अंगावर घालायला कपडे पण नव्हते. काळूबाळूंचे चुलते शिवाजी खाडेंनी शेतातील काही झाडे विकून टाकली व त्यातून आलेल्या पैशामध्ये धान्य व कपडे घेतले व काळूबाळू दोघांच्या मध्ये एकच पाटी व एकच पुस्तक घेतले. ती शाळा 3री पर्यंत होती. 4थीत गेल्यावर त्यांची शाळा बदलली. ती शाळा सर्व समाजातील मुलांसाठी होती. तेथे त्यांना वेगळे बसवत. एकीकडे 2 वेळेचं पोटाला मिळायचं मुश्किल झाल्यामुळे उपाशी पोटी शाळेत बसणं अवघड झालं होतं. तर दुसरीकडे मागासवर्गीय म्हणून शाळेत वेगळं बसवणं व मुलांची दुय्यम वागणूक याच्यामुळे खूप कमी वयात वेगळ्याच प्रसंगाशी सामना करत व त्रास सहन करत ते शालेय जीवन जगत होते. शाळा त्यांना आवडायची कारण शाळेतील शिक्षक चांगले होते. विशेषतः तुकाराम गोपाळ लिगाडे व महादेव हरी रुकडे डिग्रजकर आदी शिक्षकांचा काळूबाळू यांच्यावर खूप जीव होता व ते मनापासून त्यांच्यावर जीव लावायचे. ते शिक्षक लावणीचे रसिक असल्याने ते त्या दोघांना लावणी गायला सांगायचे. वर्गातल्या मुलांना शिक्षक वेगवेगळ्या शिक्षा द्यायचे. पायाचे अंगठे पकडणे, उठाबशा काढणे. पण काळूबाळू यांना वाटायचं आपल्याला पण हीच शिक्षा मिळणार. पण शिक्षक बोलायचे, लव अंकुश उठा आणि एखादी छानशी लावणी बोला. घरात नेहमी तमाशाबद्दल विषय असायचा. तमाशामय वातावरण असायचं. त्यामुळे त्या दोघांनाही त्या शिक्षेचा आनंद वाटायचा व ते खड्या आवाजात लावणी सादर करायचे. पाहता ग मैना तुला बाण मदनाचं सहेना, तुझं पाहून प्राण रमना. ही लावणी ते नेहमी गायचे व शिक्षक देखील त्याच लावणीचा आग्रह करायचे. काळूबाळूंच्या दृष्टीने लावणी ही प्रार्थना असायची. वर्गातील मुलांनाही ती आवडायची. पण काही मुलांना त्या गोष्टीचा खूप राग यायचा. शिक्षक लव अंकुश यांना शिक्षा न देता त्या दोघांना भाव देतात, त्यांचं कौतुक करतात असं वाटायचं. ते त्यांना नाही आवडायचं. म्हणून ती मुलं लव अंकुश यांना रस्त्यात अडवून मारायची, शिव्या द्यायची. शिक्षकांना सांगितलं तर अजून मारेन अशा धमक्या द्यायची. दिवस दिवस उपाशी राहायचं व काही मुलांचा सततचा मार खायचा. या गोष्टींना वैतागून एके दिवशी काळूबाळूंनी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. पण घरातील सर्व पुरुष मंडळी तमाशाबरोबर असल्याने हा निर्णय दुर्गाईला सांगायचा होता. दुर्गाई म्हणजे काळूबाळूंची चुलती. घरातील सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. घरातील सर्व व्यवहार त्याच बघायच्या. काळूबाळू त्यांना दुर्गाई म्हणायची व शेवंत खाडे म्हणजे जन्म देणाऱ्या आईला अक्का असे म्हणायची. दुर्गाईला वाटायचे की लव अंकुशने खूप शिकावं, मोठं व्हावं म्हणून त्यांनी त्यांचं नाव शाळेत घातलं. पण आता आपण शाळेला जाणार नाही हे सांगितलं तर दुर्गाई आपल्याला ओरडणार असं लहू अंकुश यांना वाटू लागलं. पण शेवटी त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला व त्यांना होणारा त्रासही सांगितला. ते सर्व ऐकताच दुर्गाई म्हणाली, शाळा सोडून करणार काय? आपली आर्थिक परिस्थिती पहिलाच खूप वाईट आहे. त्याच्यावर लहू अंकुश बोलले, गुरं राखतो, शेती करतो, नाहीतर दुसऱ्याच्यात कामाला जातो, पण शाळा नको. दुर्गाईला त्यांचा कळवळ आला. त्या म्हणाल्या, राहू दे शाळा, तुम्ही शेती करा. आपली वडिलोपार्जित शेती आहे, ती कोण करायला नाही. असं ऐकताच लहू अंकुश यांनी शेती करायचा निर्णय घेतला. शाळेत जात होते तोपर्यंत गावात राहत होते. पण शेती करण्यास सुरुवात करताच ते मळ्यातील घरी राहण्यास आले. शेतात एक विहीर होती. शेतात भाजीपाला लावला. लहू मोठ आणायचे तर अंकुश भाजीपाल्याला पाणी पाजायचे. भाजीपाला चांगला झाला. घरात ठेवून थोडा विकायला राहू लागला. त्यामुळे 4 पैसे मिळू लागले. खायला 2 वेळेचं अन्न मिळू लागलं व पोटाचे हाल तरी संपले होते.